आणि मित्रांनो, मला आपल्याला एवढंच सांगायचं की आज जो जोश आपण दाखवलाय, आज जो उत्साह आपण दाखवलाय, हा येणाऱ्या महानगरपालिकेपर्यंत असाच टिकवून ठेवला तर आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी कोणाचा बाप पण सांगू नाही शकत. पण हेच म्हणत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण नुसत्या जोशावरती जर सत्ता स्थापन करता आली असती तर आतापर्यंत कोणीही ती केली असती, अशी परिस्थिती आहे. तर जरा आपल्याला सर्वांना काही गोष्टी समजून घ्यायला लागणार. आणि निवडणुकीच्या आधी काम करताना, पक्षाचं काम करताना, चळवळीचं काम करताना आपल्या सर्वांनी काही थोड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच मार्गाने आपल्याला काम करताना पण चाललं पाहिजे. म्हणजे सर्वांचं, त्या पक्षातल्या लोकांचं, चळवळीतल्या लोकांचं काम हे अतिशय सोपं आहे. आता सोपं मला मुद्दा सांगा, आपल्याला पुढची येणारी निवडणूक लढायची 100%. आणि नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचं खातं चालू करायचंय, खातं खोलायचंय. कसं करणार? कसं करणार? इकडे लोकांनी उत्तर दिले, लोकांची कामं करणार, अजून जनतेची कामं करणार, पक्षाला प्रसार करणार, अजून एक मताने राहणार सर्वजण. नक्की मित्रांनो, काही गोष्टी आपण सर्वांनी समजून घेऊ की आपण सर्व आता जोशाने आलोय, पण आपल्याला पुढे जाऊन काम करायचं असेल आणि त्याच्याहून महत्वाचं निवडणुकीमध्ये यश मिळवायचं असेल तर जोश बरोबर तितक्याच महत्वाचा आपल्या सर्वांना होश सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण लढवय्या म्हणतो, योद्धा म्हणतो, पण आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपली चळवळ ही बंदुकीची किंवा बाजूची नाहीये. आपली चळवळ ही विचारांची आणि आपली चळवळ ही डोक्याची. आणि म्हणून काम करताना आपल्याला पुढे जाऊन हे डोक्यानी, स्ट्रॅटेजीनी आणि शांत चित्तानी नीट अभ्यास करून परिस्थिती समजूनच काम करायला लागणार, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. कारण आपल्याला बाबासाहेबांनी जो चळवळीचा आणि लढाईचा मार्ग दिलाय तो बंदुकीचा नाही, तो पेनचा दिलाय. आणि ते पेन आता आल्यावर लिहायचं काय आणि त्या पेनचं करायचं काय हे पण आपल्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीच्या ज्या निवडणुका आहेत त्या आता येणार. आणि बोलताना रेखाताईंनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला होता की सर्व वैचारिक भाषण हे सर्वजितदा, रेखाताई, महेश सर, बाळासाहेब करून नाही चालणार आहे. महत्वाची गोष्ट समजून घ्या, हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या आपल्याला एकत्र येऊन काम करायचंय, आपल्याला लढायचंय आणि आपल्याला आपल्या वॉर्डामध्ये मीच माझ्या वॉर्डचा बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेवर येऊन काम करायचं. आणि हे काम करत असताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला लागणार आहे. ते म्हणजे सर्वात पहिले पक्षाची धोरणं काय, पक्षाचे प्रोटोकॉल काय, पक्षाचे आदेश काय ते समजून घ्यायला पाहिजे. आपले वरिष्ठ कोण आहेत, वॉर्डावरती कोण काम करतात, तालुक्यावरती कोण काम करतात, सिटीवरती, महानगरावरती कोण काम करतात, जिल्ह्यावरती कोण काम करतात, राज्यावरती कोण काम करतात, राष्ट्रावरती कोण काम करतात. हा प्रोटोकॉल कसा चालतो की इन्फॉर्मेशन वरपासून खालपर्यंत माहितीची कशी चालायला पाहिजे, कमांड चॅनल कशी चालायला पाहिजे. आणि निवडणुकीमध्ये कोणतीही घटना घडली तर पहिला फोन कोणाला जायला पाहिजे, तुरंत त्याच्यावरती ऍक्शन कोणी घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या कार्यकर्त्यांनी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी त्या वरच्या डिसिजन वरती तातडीने ऍक्शन मोड वरती कसं जाता येईल याच्याकडे आपलं थोडं लक्ष असलं पाहिजे. आणि तेच बोलत असताना पक्षाचा प्रोटोकॉल आणि पक्षाचे ध्येय धोरण खूप महत्वाचे. पक्ष ज्या धोरणांवरती काम करतो, पक्ष ज्या भूमिकेवरती काम करतो त्याच भूमिका आपल्याला खाली घेऊन जायच्या. पटते सर्वांना? काही मुश्किल मुद्दा नाही. आपण काम कोणाचं करतो, वंचित बहुजन आघाडीचं, तर भूमिका कोणाची खाली घेऊन जाणार, वंचित बहुजन आघाडीची. बीजेपीची तर नाही घेऊन जाणार होती. सोपा मुद्दा समजून घ्या. जो वर्ण आदेश येतो आपल्या तळागाळातले कार्यकर्ते म्हणून, आपल्या वॉर्डचे कार्यकर्ते म्हणून काम काय, सोपा मुद्दा.
पक्षाचा वरपासून आलेला आदेश आणि पक्षाची वरपासून आलेली भूमिका ही खालच्या माणसापर्यंत पोहोचवणं हे आपलं सर्व काम. पण ते आपल्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे. टाळ वाजू नका, ते आपल्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे. आणि ते आपण कोणी समजून घेत नाही याचं छोटं उदाहरण तुम्हाला आजच्या सभेतनं देतो. तुम्हाला आठवत असेल 2023 मध्ये इथे चेतन दादा बसले, मुंबईचे अध्यक्ष आहेत, ते पण सांगतील 2023 मध्ये वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष होता ज्यांनी मुंबईमध्ये प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढला. आठवतंय तुम्हा सगळ्यांना? आपल्यापैकी बरीचशी लोक त्या मोर्चामध्ये सामील सुद्धा असतात, बरोबर? मग आता तुम्ही मला सांगा, आपण एकमेव पक्ष होतो प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढतो आणि दुसऱ्या बाजूला आपण कोणी आलं तर स्वागतासाठी फटाके फोडतो. एका बाजूला आपण ओरडायचं की धूर खूप आहे, दुसऱ्या बाजूला आपण दूर करायचं. पक्षाचे ध्येय काय, पक्षाचे धोरण काय आणि आपण करतो काय, ह्याची जोपर्यंत तुम्ही सांगड नाही घालत तोपर्यंत पक्ष उभा कसा राहणार मित्रांनो, हे मला सांगा. आणि म्हणून मी म्हणतोय की ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येणार आहे, ह्या ज्या आगामी निवडणुका आहेत त्या आपल्या सर्वांसाठी महत्वाच्या आहेत. कारण जसा रेखाताई बोलल्या, त्या निवडणुकीमध्ये वर्ण काही होते कोणाला काही फरक नाही पडणार आहे. सर्वजित दादा आणि अण्णा हे गावागावामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी भाषणं घेऊ देत. रेखाताईंनी मीडिया समोर येऊन बोलू देत, रेखाताईंनी मोठ्या सभा घेऊ देत, त्यांनी पत्रक काढू देत, बाळासाहेबांनी मोठ्या सभा घेऊ देत. पण जोपर्यंत वॉर्डाचा कार्यकर्ता त्या वॉर्डामधले प्रश्न सोडवत नाही आणि जोपर्यंत त्या वॉर्ड मधला कार्यकर्ता तिकडच्या जनतेसमोर मी तुमची कामं आणि माझ्यापर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमची कामं होत नाही, जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा तळागाळातल्या वॉर्डातला कार्यकर्ता ही भूमिका त्यांच्या नागरिकांना पटवून देत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्हाला जिंकणं अवघड आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आरोग्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, नाल्यांचा प्रश्न, वॉर्ड मधले अनेक प्रश्न, तसाच इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न, त्याच्याबरोबर आता मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डरांचं अतिक्रमण झालंय तो प्रश्न. हे प्रश्न जोपर्यंत खालच्या लोकांना, वस्ती पातळीवरच्या लोकांना, वॉर्डामधल्या नागरिकांना जोपर्यंत त्यांना हा दिलासा येत नाही, जोपर्यंत त्यांना हे आश्वासन येत नाही की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे गेलो तर माझा प्रश्न मिटतो, तोपर्यंत आपल्या सर्वांना वॉर्डामध्ये काम करणं आणि उभं राहणं थोडंसं अवघड आहे मित्रांनो, हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आणि काम करत असताना आपण सर्वांनी आपल्या वॉर्डामध्ये तुम्हीच नेते आहात, तुमच्या वॉर्डचे तुम्हीच बाळासाहेब आंबेडकर आहात आणि तुमच्या वॉर्डचे होणारे पुढचे नगरसेवक आणि नेते हे तुम्हीच आहात. या भूमिकेत येऊन काम केलं तर आपल्याला लोक जोडायला कोणीही थांबवणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घ्यायला. मुद्दा मी परत फिरून तिकडेच येतो की ही वरची निवडणूक नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या, त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि त्या स्थानिक मुद्द्यांवरतीच लढल्या जाणार आहे. आणि जोपर्यंत लोकांना हे नाही वाटत की वंचितचे कार्यकर्ते ते मुद्दे सोडवू शकतात तोपर्यंत लोक जोडणं अवघड आहे. पण जसं आपण खालच्या प्रश्नांवरती काम करतो, जसं आपण वॉर्डच्या प्रश्नांवरती काम करतो, तसं आपल्या सर्वांना हे सुद्धा समजून घेणं की बाकीच्या प्रश्नांवरती वंचित काय काम करतो आणि ते प्रश्न सुद्धा तुम्हाला खालती नेणं खूप गरजेचं आहे. मागच्या 2 वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली, जे आंदोलन केले, ज्या लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम आणि ज्या लोकांच्या पाठीमागे उभं राहायचं काम केलंय ते तुम्हाला शेवटच्या वॉर्डच्या माणसापर्यंत न्यायला लागणार आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि आपल्याकडे भूमिका भरपूर आहेत, आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत. तुम्ही गेला 1 वर्ष बघितलं तर असा कोणताही मुद्दा नाही ज्याच्यावरती वंचित बहुजन आघाडीने हात नाही घातला. अडाणीचं इलेक्ट्रिक मीटरच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं, कंत्राटी भरतीच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं, बार्टी सारथी किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं. त्याच पद्धतीने महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा घेऊन जर कोणी आंदोलन केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं. कोर्टात जाऊन सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला असेल तर तो बाळासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलाय. सोमनाथ सूर्यवंशींसाठी
आणि रस्त्यावरती लढाई कोणी लढली आहे तर ती वंचित बहुजन आघाडीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी लढली. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी परवाच एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यामधलं एक भाषण ऐकलं असेल. त्यांचे एक आमदार होते एकनाथ शिंदेचे, ते खूप अजून शिंदे साहेबांना सांगत होते की 20,000 मतं मी बाहेर परदेशातनं आणली आणि त्या 20,000 मतांमुळेच आम्ही जिंकलो. आता राहुल गांधी एका बाजूला वोट चोरी पद्धत बोंबलू देत, पण हे 20,000 मतं 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदानापैकीच होते हे सिद्ध करणारे पण वंचित बहुजन आघाडीच होती. आणि दुसऱ्या बाजूला तळागाळामध्ये एक प्रश्न होतो आणि एक आरोप होतो. आपण सर्वांनी ऐकलं असेल की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. ऐकलंय की नाही? आता हा प्रचार खोडून काढण्याची जबाबदारी कोणाची? तुमच्या सर्वांची. सोपा मुद्दा आहे. तुम्ही कामाला जाता, तुम्ही कुठे वस्ती पातळीवरती जाता, नाक्यावरती असता, टपरीवरती असता, अड्ड्यावरती असता, रिक्षात असता, बसमध्ये असता, कुठे असता, तिकडे तुम्हाला प्रचार ऐकू येतो वंचित बी टीम आहे. आपल्याला काही सोपे प्रश्न विचारायचे. आपलं काम बिलकुल अवघड नाही, आपलं काम खूप सोपं आहे. मला एक सांगा, वंचित बी टीम आहे तर गणेश नाईक एका पक्षातनं लढतात, संदीप नाईक दुसऱ्या पक्षातनं लढतात. बी टीम कोण आहे? तुम्ही भाजप आणि काँग्रेसकडनं बाप लेकाला वेगवेगळ्या पक्षातनं लढवू शकता आणि दोघांनाही जिंकून सत्ता एका घरात ठेवू शकता. महापौर पण यांच्याच घराचं बनवू शकता. तर बी टीम आम्ही कसे? आणि इतकंच नाही, दुसऱ्या बाजूला उल्हासनगरला कलानी आयानी भाऊ भाऊ, एक राष्ट्रवादीतनं लढणार, दुसरा भाजपमधनं लढणार, पडल्या कोणी सत्ता एका घरात. बी टीम आपण कसे? जोपर्यंत शेवटच्या माणसाला तुम्ही हे पटवून देत नाही, जोपर्यंत शेवटच्या माणसाला तुम्ही हे सांगत नाही, तोपर्यंत हा आरोप मिटवणं हे वरच्यांना तर अवघड जाणार आहे, पण तुम्हाला सुद्धा अवघड जाणार आहे. आपण सर्वांनी समजून घ्या. कारण आता समजून घ्या, मुद्दे मी जे तुम्हाला सांगितले ते मी काय अकोल्यावरनं नाही घेऊन आलो, तुमच्या जिल्ह्यातले सांगितले. तेच तुमच्या जिल्ह्यातले मुद्दे जाऊन तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले तर काम कोणाचं सोपं होणार आहे मित्रांनो. आणि एक शेवटचा मुद्दा मी आपल्या सर्वांसमोर मांडून करतो. तो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती वंचित बहुजन आघाडी आतापर्यंत ठामपणाने लढत आहे आणि पुढेही ठामपणाने लढत राहील. तो म्हणजे महत्वाचा आरक्षणाचा मुद्दा. आता आपण बघा परिस्थिती काय झाली. एका बाजूला सरन्यायाधीश म्हणतात आणि त्यांनी तरतूद पण चालू केली आहे आरक्षणामध्ये क्रिमिनल आणण्याची. दुसऱ्या बाजूला उपवर्गीकरण करण्याची सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघता की मराठा समाज आंदोलन करताय की त्यांना ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे, बंजारा समाज आंदोलन करताय की त्यांना एसटी मधनं आरक्षण पाहिजे, धनगर समाज आंदोलन करताय की त्यांना एसटी मध्ये आरक्षण पाहिजे. पण ह्या सगळ्या भूमिकेमध्ये जर कोणत्या एका पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली असेल आणि जर एक पक्ष आरक्षणाच्या बाजूनी उभा राहिला असेल तर तो एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. या इतर पक्षांची किती गजमग चालू आहे. त्यांना एका निवडणुकीमध्ये या समाजाचे मत घ्यायचंय पण त्यांना दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्या समाजावरचं मत घ्यायचं. आपलं तसं नाही. आपल्याला आरक्षण हा एक कायदा म्हणून, एक पॉलिसी म्हणून पटतो आणि आपण त्याच्या मागे शेवटपर्यंत उभं राहणार. हे या पक्षाचं धोरण आहे आणि ते कधीही बदलणार नाही, एवढं मी आपल्या सर्वांना सांगतो. पण जे लोक आरक्षणाच्या विरुद्ध बोलतात त्यांचे दोन मोठे आरोप असतात आरक्षण बंद करायला. आणि तुम्ही ते कसं करणार आहेत बीजेपी समजा. त्यांनी एका बाजूला ओबीसी मराठामध्ये वाद लावले, दुसऱ्या बाजूला उपवर्गीकरणामध्ये एससी समाजामध्ये दलितांतर्गत वाद चालू केले, दुसऱ्या बाजूला बंजारा समाजाचं ओबी आणि एसटी समाजाचं भांडण लावले, दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचं आणि एसटी समाजाचं भांडण लावले. आणि हे बीजेपीचं षडयंत्र आहे, आपण समजून घ्या. दोन जातींमध्ये, दोन जमातींमध्ये भांडणं लावून आरक्षण आणि आरक्षणाची बाजू खिळखिळी करणं आणि ती आरक्षणाची बाजू एकदा खिळखिळी झाली की त्याच्यावरनं आरक्षण रद्द करा ही मागणी आणणं
हा भाजपचा डाव आहे, हा भाजपचा खेळ, आणि तो आपण सर्वांनी ओळखून घ्यावा एवढी आपल्या सर्वांना मी विनंती करतो. आणि या गेम मध्ये, या भाजपच्या गेम मध्ये कोणीही फसू नका असं सुद्धा आपल्याला विनंती करतो. पण मित्रांनो, हेच बोलत असताना जे आरक्षणाच्या विरुद्ध दोन बाजू बोलल्या जातात, त्या दोन महत्वाच्या बाजू आहेत आणि त्या दोन्ही प्रश्नांकडे येतो. पहिला प्रश्न येतो असा की बाबासाहेब म्हटले होते की आरक्षण 10 वर्षानंतर रद्द झालं पाहिजे, असं बरेच लोक म्हणतात. आणि तुम्हाला नुसतं पुढच्या वेळेस कोणी म्हटलं की बाबासाहेब म्हणाले होते आरक्षण बंद झालं पाहिजे, त्याला नुसतं एकच प्रश्न विचारा की असं बाबासाहेब कुठे आणि कधी बोलले? तुमच्या स्वप्नात येऊन बोललेले, कानात येऊन बोललेले, घरात येऊन बोललेले, का तुम्हाला प्रास्ताविकांनी पाठवलेल्या गांधीजीवरती लिहून पाठवलेलं? नक्की बाबासाहेब बोलले कुठे? कारण जर तुम्ही बाबासाहेबांचं ते स्टेटमेंट नीट तपासलं तर तुम्हाला कळेल की ते नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या आरक्षणाबद्दल बोलतच नव्हते. ते फक्त राजकीय आरक्षणाबद्दल बोलत होते. आणि नोकरीमधलं आणि शिक्षणामधलं आरक्षण हे वंचित समूहातल्या SC, ST, OBC, VJNT समूहातल्या तमाम लोकांना मिळालं पाहिजे आणि ते रद्द नाही झालं पाहिजे, ही बाबासाहेबांची स्वतःची भूमिका होती. हे आपण सर्वांनी समजून घेतलं. आणि दुसऱ्या बाजूला एक मोठा आरोप होतो की 70 वर्ष झाले, 70 वर्ष झाले अजून तुम्ही लोक आरक्षणाच्या जीवावर जगताय, अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे? 70 वर्ष झाली. या लोकांना मी नुसत्या 3 घटना सांगतो. 4 दिवसापूर्वी आपल्या भारताच्या CJI वरती, चीफ जस्टिस गवईंवरती चप्पल फेकून मारण्यात आली. त्याच्या 2 दिवसानंतर हरियाणा राज्याचे ऍडिशनल DGP पूरण कुमार साहेब यांच्यावरती जातीवाद झाला होता आणि त्या जातीवादाच्या टॉर्चर मधनं त्यांना आत्महत्या करायला भाग पडलं. आता तुम्ही हे समजून घ्या की एक हरियाणा राज्याचा ADGP, ऍडिशनल DGP लेवलचा माणूस जातीवादाला त्रास येऊन, टॉर्चर येऊन, मेंटल हॅरॅसमेंट होऊन त्याला आत्महत्या करायला लागते. आत्महत्या करून त्यांच्या आत्महत्येला झाले 3 दिवस. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पत्र लिहिले, त्या पत्राच्या जोरावरती एक तपास सुरू नाही केला. ऍडिशनल DGPच्या माणसांनी पत्र लिहून सुसाईड केले तरी अजून 4 दिवसानंतर एकही FIR केला नाही. आणि ही परिस्थिती इकडच्या ADGP वरती आली, तर आपल्यावरती आल्यावर आपली काय परिस्थिती होईल आपण सर्वांनी विचार करा. आणि ह्याच माध्यमातून मी SC, ST, OBC वंचित समाजातल्या सगळ्या पुढारलेल्या, शिकलेल्या, पुढे गेलेल्या मंडळींना एक आवाहन करतो की हरियाणाचे दलित ADGP सुसाईड करतात. CJI गवई साहेबांवरती चप्पल फेकून मारण्यात आली. आपण समजून घ्या की इकडच्या मनुवादी सिस्टमचं पुढचं टार्गेट इकडे शिकले, सवरलेले आणि पुढारलेले वंचित आहेत. तुम्ही जर आज चळवळी बरोबर उभे नाही राहिलात तर इकडची विषमवादी समता तुम्हाला संपून टाकणारे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. आणि जर आपल्याला आतापर्यंत आपण बाबासाहेबांच्या संविधानामधनं केलेलं आहे ते टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला चळवळी बरोबर उभं राहावं. आंबेडकरवादाची भूमिका लढण्यात कोणताही पर्याय नाही, हे मला या सगळ्या मंडळींना आपल्या माध्यमातून आवाहन करायला हवं. आणि हे बोलत असताना मी शेवटच्या घटनेकडे येतो, ते म्हणजे आपल्याच नवी मुंबईमधली अनुष्का. आपल्या सर्वांना काय घटना झाली. तिकडच्या शिक्षिकेने काही गरज नसताना फक्त ती एका विशिष्ट जातीमधनं आपली अनुष्का ताई येत होती म्हणून त्यांना टॉर्चर केलं, बाकीच्या वर्गांच्या समोर येऊन त्यांना अपमान केला, जाती घेतल्या आणि अशी एक परिस्थिती निर्माण केली की एका शिक्षिकेमुळे एका 16 वर्षाच्या दलित बहिणीला आत्महत्या करायचा भाग पडला. आणि मी आपल्या सर्वांसमोर एवढंच एक म्हणतो की बाळासाहेब अनुष्का त्यांच्या घरी जाऊन आलेले, वंचित बहुजन आघाडीची अख्खी टीम त्यांच्या परिवाराबरोबर आहे. आणि जोपर्यंत अनुष्काताईंच्या मारेकऱ्यांना आणि आरोपींना शिक्षा नाही होत आणि अनुष्काताईंना न्याय नाही मिळत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीची सर्व टीम या लढाईमध्ये उभी राहणार आहे, एवढं आपल्या सर्वांचं मत. आणि मित्रांनो, हे 3 जे उदाहरण मी दिले हे गेल्या फक्त 5 दिवसातले होते. गवई साहेबांना चप्पल फेकून मारली,
एडीजीपी पूरन साहेबांना आत्महत्या करायला जातीवादातनं भाग पाडलं आणि तसं जातीवादातनं टॉर्चर करून अनुष्काताई सुसाईड करायला भाग पडलं। या घटना फक्त 3 शेवटच्या दिवसातल्या। म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला परत कोणी इकडचा येणार विचार की तुम्हाला अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे, त्याच्या डोळे टाकून म्हणा, छाती टोकपणे म्हणा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातला जातीवाद संपवत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण सोडतो। आणि येत्या काळामध्ये लोकांच्या स्थानिक प्रश्नावरती आणि तसंच इकडच्या वंचितांच्या आरक्षणासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन लढायला लागणार आहे एवढं म्हणतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय भीम, जय संविधान।